सावित्री, तुझे पिता अश्वपती आणि आम्ही बालमित्र तुमच्या मद्र देशाचा विस्तार आमचे कानी येत असे आणि ते ऐकून आमचा ऊर अभिमानानं भरून येत असे। अश्वपती मुळातच धाडसी, पराक्रमी आणि राजनीतीचा अभ्यासक। यांना मी नेहमी सांगत असे, तुम्ही महाराज अश्वपतींचा सल्ला घ्या, त्यांची मदत घ्या। यांच्या सच्छील वृत्तीमुळे कुटील राजनीती करणाऱ्या राजकर्त्यांचं फावलं आणि आम्हाला मात्र राज्य गमवावं लागलं। असं का बोलता राजमाता आपण? सत्यवानाबद्दल आम्ही ऐकलं, तो स्वबळावर पुन्हा राज्य मिळवेल, तुमच्या नजरेला पुन्हा राजप्रसादाचं सुख देईल तो। आणि त्या सुखात आमचे हे डोळे आम्हाला पारखे झाले। अमात्य, त्या ईश्वर चरणी आमची एकच प्रार्थना आहे, त्यांनी आमचा हा वानप्रस्थाश्रम संपवून त्याच्या चरणी आम्हाला त्यानं स्थान द्यावं, बस। असं का म्हणता आपण? अद्यापि तुमची जनता तुम्हाला पुन्हा सिंहासनावर बसलेलं बघण्यास डोळ्यात प्राण आणून वाट बघते। आता जे काय करेल ना ते आमचा बाळ सत्यवानच। आमच्या सगळ्या आशा आकांक्षा आता त्यावर अवलंबून आहेत। पण त्याचं दुर्दैव बघा ना, ज्या वयात राजसिंहासनावर बसायचं त्या वयात त्याच्या नशिबी आलाय आमच्या बरोबर हा वनवास। सत्यवान आहे तरी कुठे? तो जंगलात गेलाय, लाकडं आणायला आणि कंदमुळं पण घेऊन येणार आहे। हा आलाच। आई, बाबा, आपल्याकडे कोणी पाहुणे आलेत का? अमात्य, 2 दिवस आपण इथे राहिलात, त्या निमित्ताने सावित्रीचा सहवास लाभला, जुने आप्त भेटल्याचा आनंद झाला। आता महाराजांना आपल्या भेटीची बातमी सांगतो, त्यांना घेऊन आपल्या भेटीस येईन। तसा योग आला तर उत्तमच होईल। अहो, ईश्वराच्या मनात असतं तसंच घडतं। आता आपला निरोप घेतो, लवकरच परतण्याचं आश्वासन देतो। या। सावित्री, निघायचं ना? मेणा तयार आहे। कुठे निघायचे? पुढील राज्यात। वरसंशोधनाची मोहीम अजून संपलेली नाहीये। ती संपली आहे अमात्य? मी समजलो नाही।
मी निर्णय घेतलाय अमात्य, सत्यवानाशी विवाह करण्याचा. सत्यवानाशी? नाही, म्हणजे सत्यवान सच्शील, गुणी, पराक्रमी आहे, पण आज लौकिक दृष्ट्या. अमात्य, लौकिकताही प्रारब्धाच्या रथावर बसून प्रवास करत असते. आज आपण राजे आहोत, पण उद्याचं कोणी सांगितलंय? सावित्री, तू राजवैभवात वाढलेली, सत्यवानाबरोबर आयुष्यभर खडतर वनवास भोगणं शक्य होणार आहे का? अमात्य, पती सधन असण्यापेक्षा तो गुणवान, सच्शील असावा. अशा पतीच्या सान्निध्यात वनवासाचंही नंदनवन होते. परंतु दुर्गुणी किंवा गुणहीन पतीच्या सहवासात नंदनवनाचा नरक होतो. अमात्य, सत्यवान गुणवान आहे आणि म्हणूनच त्यांना वळण्याचा निश्चय मी केलाय. नारायण नारायण. आपण अगदी योग्य वेळी आलात मुनिवर. सावित्री, तुझ्याशी काही बोलण्यासाठी मी येथे आलो आहे. मुनिवर, मी आपणासाठी दुग्धपानाची व्यवस्था करतो. नारायण.